काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला, 27 भारतीय निरपराध पर्यटक व स्थानिक नागरिकांचा बळी गेला। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी उगावचे मुस्लिम बांधवांनी काळी पट्टी हाताला बांधून निषेध केला व नमाजनंतर एकत्रित येऊन पाकिस्तानचा व दहशतवाद्यांचा मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या व पाकिस्तानला केंद्र सरकारने कायमची अद्दल घडवावी व निरपराध लोकांच्या हत्येचा बदला घ्यावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडून त्याच्या सर्व प्रकारचे करार रद्द करावे, व्यापार संपुष्टात आणावा, दहशतवादी हल्ला हा धर्म विचारून केला, भारतीयांमध्ये फूट व्हावी व शांतता नांदावी या हेतूने हा हल्ला करण्यात आला। परंतु अतिरेक्यांचे नापाक इरादे पूर्ण झाले नाही। जम्मू काश्मीरच्या स्थानिक नागरिकांनी खूप मदत केली, जखमींना दवाखान्यात नेले, त्यांना सुरक्षा दिली, जेवण दिले व पूर्णपणे अतिरेक्यांचा विरोध केला व प्रथमतः जम्मू बंदची हाक देण्यात आली व पर्यटकांसाठी प्रार्थना करण्यात आली। 140 कोटी लोकांनी संयम राखून एकता दाखवली व संकटाच्या काळात आम्ही भारतीय एक आहोत हा संदेश जगाला दिला। या हल्ल्याचा निषेध करताना केजीएन ग्रुपचे नौशाद सय्यद यांनी अतिरेकी व त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला शिक्षा कठोरात कठोर देवी, भविष्यात असे करणार नाही। इस्लाम धर्मात निरपराध लोकांना मारणे अमान्य आहे, पाप आहे। जे असे करतात ते इस्लामाचे अनुयायी नाही। अशा लोकांमुळे मुस्लिम समाज बदनाम होत आहे। आमचा आदर्श शहीद अब्दुल हमीद आहे आणि काश्मीरांनी पर्यटकांना भावाप्रमाणे मदत केली, हीच आमची शक्ती आहे। यावेळेस मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद असे फलक हातात घेतले व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक, त्यामध्ये सदस्य, मुस्लिम बांधव उपस्थित होते। तरुणांनी निषेध करण्यासाठी लक्षणीय उपस्थिती दर्शवली। परत असे हल्ले सहन केले जाणार नाहीत व भारत सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं। पहलगाव येथे अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यात भारतीय पर्यटक 26 व 30 स्थानिक मुस्लिम असे 27 लोक मृत्युमुखी पडले। त्या घटनेचा एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही समस्त उगावतर्फे त्याचा निषेध करतो व इस्लाम धर्मात निपक्ष लोकांवर, निरपराध लोकांची हत्या करणे किंवा त्यांना मारणे सक्त मनाई। इस्लामच्या नावाखाली हे जे लोक जे कृत्य करतात त्याचा आम्ही निषेध करतो। हे लोक इस्लामला मानणारे नाही आहे, कारण इस्लाम ते कधी शिकवित नाही। आमचे पैगंबर मोहम्मद पैगंबर यांनी यांच्या आचरणाने इस्लाम धर्माचा प्रसार केला व त्यांच्या अंगावर एक यहुदी बाई नेहमी कचरा कुडा टाकायची, तरी त्यांनी आयुष्यभर तिला कधीच त्रास दिला नाही व तिला त्यांच्या आचरणातून तिचं मत परिवर्तन झालं। हे इस्लाम बकरा सुद्धा कापताना कारण नसताना कापू नये याची शिकवण इस्लाम देतो आणि ज्या प्रकारे हल्ला केला हा 26 लोकांवर हा 140 कोटी जनतेवर हल्ला आहे। कारण 370 कलम हटल्यानंतर पुढे जम्मू काश्मीरची परिस्थिती सुधारत होती, तिथल्या पर्यटकांवर तिथला त्यांचा व्यवसाय अवलंबून होता। हा हल्ला भारताच्या शांततेवर व अखंडतेवर त्याचा आम्ही निषेध करतो व परत एकदा शहीद अब्दुल हमीद सारखे शूरसैनिक भारतात आहे, यांचा वापस मिलिटरीने करून घ्यावा। देशाचे गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कठोरात कठोर कारवाई करावी, ज्याप्रमाणे इंदिरा गांधीने लाहोरपर्यंत भारतीय सैनिक घुसवले होते। परत भविष्यात असे कृत्य होणार नाही। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।